आप इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज वार शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 आणि आज आपण आपला क्लास क्रमांक 65 आपण बघणार आहोत. तर डेली 5 इंग्लिश स्पेलिंग विथ मराठी मिनिंग आपण घेत असतो. तर आजच्या स्पेलिंग आपण घेऊया. हंगरी, HUNGRY, हंगरी. हंगरी म्हणजेच भुकेलेला किंवा भूक लागले त्याला आपण हंगरी असं म्हणतो. त्यानंतर अँग्री म्हणजे रागवलेला, ANGRY, अँग्री. अँग्री म्हणजेच रागवलेला. त्यानंतर थर्स्टी, THIRSTY, थर्स्टी म्हणजे तहानलेला किंवा तहानलेली. चौथी स्पेलिंग आहे पॉप्युलर, POPULAR, पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध किंवा लोकप्रिय. आणि आजची शेवटची स्पेलिंग आहे पोअर, POOR, पोअर. पोअर म्हणजे गरीब किंवा कमी दर्जा असलेला, त्याला आपण पोअर असे म्हणतो. त्यानंतर डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग, दररोज वापरता येणारी 5 इंग्रजी वाक्य आपण मराठी अर्थासह आपण बघणार आहोत. तर पहिलं वाक्य आहे तो पुढे चालत गेला, ही वॉक अहेड. तो पुढे चालत गेला, ही वॉक अहेड. ती हळूहळू चालते, शी वॉक स्लोली. ती हळूहळू चालते, शी वॉक स्लोली. त्यानंतर मला नोकरी हवी होती, आय वॉन्टेड अ जॉब. मला नोकरी हवी होती, आय वॉन्टेड अ जॉब. मला पैसे हवे होते, आय वॉन्टेड मनी. मला पैसे हवे होते, आय वॉन्टेड मनी. आणि शेवटचं वाक्य आहे तो शेतकरी होता, ही वॉज फार्मर. तो शेतकरी होता, ही वॉज फार्मर. क्वेश्चन मार्क म्हणजे आज आपण पंक्च्युएशन मार्क म्हणजे आपण जे चिन्ह आहे विरामचिन्ह त्याच्यामध्ये आज आपण एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आपण पहिले वाक्यांमध्ये बघितलेलं, म्हणजे हे काय आपलं जास्त अनोळखी चिन्ह नाही म्हणून कमी वाक्य आपण घेतलेले बघा. तर एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह उत्कट भावना किंवा भावनेचा उद्रेक इत्यादी व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी उपयोग याचा केला जातो. आता एखादी गोष्ट आवडली तर आपण त्याला म्हणतो वाव आणि त्यानंतर लगेच उद्गारवाचक चिन्ह देतो. 500 बुक्स, आय हॅव नॉट एट रीड 500 बुक्स. नंतर 2 नंबरचं वाक्य आहे हाव ब्युटिफुल, वा किती सुंदर. तिथे एक्सक्लेमेशन मार्क आपण दिलेलं आहे म्हणजे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. व्हॉट अ ज्युसी मँगो, वा किती रसाळ आंबा आहे. तशा पद्धतीने आपण द एक्सक्लेमेशन मार्क कोणतं असतं आणि कुठं दिलं हे भरपूर वाक्यांमध्ये आलेलं आहे, जास्त तुम्हाला समजण्यासाठी अवघड नाही. तर भेटूया आपण सोमवारच्या क्लासमध्ये. उरलेले अजून आपले 3-4 आपले जे पंक्च्युएशन मार्क आहे म्हणजे विरामचिन्ह आहे तर ते आपण लवकर आपण पुढच्या हप्त्यामध्ये आपण कवर करूया. त्यानंतर आपण टेन्स घेऊया. मग टेन्सचा आपण सराव घेणार आहोत. म्हणजे काळ, ते काळांचे वाक्य कसे असतात, त्यांची रचना कशी असते, तर ते आपण जानेवारीच्या महिन्यामध्ये शिकणार आहोत. तर भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये. धन्यवाद.